नमस्कार मित्रांनो, घरकुल लाभार्थ्यांसाठी अतिशय मोठी बातमी आहे, आनंदाची बातमी आहे, खुशखबर आहे। वाळू घाटातील एकूण साठ्यांपैकी 10% वाळू घरकुलांसाठी आता मोफत राखीव ठेवण्यात येणार आहे। प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे। आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना दिलासा मिळणार आहे। ई लिलाव जाहिरातीत ठळक उल्लेख करणे आता बंधनकारक राहणार आहे। त्याबाबतचा शासन निर्णय 15 मे 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। तर कशा पद्धतीने घरकुल लाभार्थ्यांसाठी फायदा होणार आहे, तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे या GRच्या माध्यमातून बघूया। आपण या ठिकाणी बघू शकता, वाळू रेती निर्गती धोरण 2025 10% वाळू घरकुलांकरिता बंधनकारक। महाराष्ट्र शासन 15 मे 2026 रोजीचा हा GR आहे। घरकुल लाभार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आता मोफत वाळू मिळणे सोपे झालेले आहे। महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन विभागाचा हा निर्णय आहे। ते आता काय बदल झाला आहे, तर जुना नियम यापूर्वी उत्खनन केलेल्या म्हणजे प्रत्यक्षात काढलेल्या वाळूच्या जास्तीत जास्त 10% वाळू मोफत देण्याची तरतूद होती। यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांना पुरेशी वाळू मिळण्यास अडचणी येत होत्या। नवीन सुधारित नियमानुसार आता वाळू घाटांमध्ये उपलब्ध असलेल्या एकूण वाळू साठ्याच्या 10% वाळू थेट प्रधानमंत्री आवास योजना म्हणजेच PMAY आणि आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी विनामूल्य उपलब्ध करून देणे लिलावधारकांना बंधनकारक राहणार आहे। म्हणजे आधी फक्त जी वाळू काढणार आहे त्यातील 10% होती, परंतु आता जो वाळू घाट आहे, ज्या ठिकाणी वाळू गोळा केली जाते त्या ठिकाणची 10% धरण्यात येणार आहे। त्यामुळे आता सर्व घरकुल लाभार्थ्यांना हा मोठा दिलासा मिळालेला आहे। घरकुल लाभार्थ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा असा निर्णय आहे। मध्ये लिलावाची प्रक्रिया करण्यात येणार आहे। वाळू घाटामध्ये उपलब्ध एकूण वाळू साठ्यांच्या 10% प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तसेच आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलांकरिता विनामूल्य उपलब्ध करून देणे लिलावधारक यांना बंधनकारक राहील। त्याबाबत लिलावधारकास शासनामार्फत कोणतीही रक्कम अनुदेय राहणार नाही, याची लिलावधारकांनी नोंद घ्यावी व सदर बाब जिल्हाधिकारी यांनी लिलावासाठी निर्गमित करण्यात येणाऱ्या ई लिलावाच्या जाहिरातीमध्ये ठळक नमूद करण्यात यावे, अशी माहिती देण्यात आलेली आहे। तर आपल्याला हा शासन निर्णय बघायचा असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शासन निर्णय देण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी बघू शकता। तर आता याचा फायदा कोणाला होणार आहे, तर प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल मंजूर असलेल्या लाभार्थ्यांना, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील घरकुल लाभार्थ्यांना। महत्त्वाचे मुद्दे, या मोफत वाळूसाठी लिलावधारकाला शासनाकडून कोणतीही वेगळी रक्कम दिली जाणार नाही। जिल्हाधिकारी जेव्हा ई लिलावाची जाहिरात काढतील तेव्हा त्यात ही अट ठळकपणे नमूद केलेली असणार आहे। घरकुलांचे स्वप्न पाहणाऱ्या गोरगरीब बांधवांसाठी हा निर्णय अत्यंत दिलासादायक ठरणार आहे। ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून गरजू लाभार्थ्यांपर्यंत ही बातमी पोहोचेल। आणि व्हिडिओ आवडला असेल, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।